झालं का जेवण वगैरे? माझं पण झालं. गरम फार होत आहे, पंखा चालू आहे, है की नाही? फूल तोडलं होतं हे झाडाचं आहे. आयुष्यामध्ये आपण ना काय असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की तिला आपण फोन केल्यावर किंवा तिच्याशी बोलल्यावर आपला दिवस चांगला जातो आणि आपल्याला असं वाटतं की अरे चला, आपल्या आयुष्यामध्ये एक तरी व्यक्ती अशी आहे की जी आपल्याला विचारते, कसे आहेत, बरे आहे का, जेवले का, काय चालले, काही तुम्हाला गरज आहे का, असल्यास सांगा, आहे की नाही? आणि त्या व्यक्तीला बोलल्याशिवाय आपला दिवसच जात नाही, मावळत नाही दिवस. काही कारणास्तव आपण त्या व्यक्तीशी जर दिवसभर बोललो नाही, तर आपण संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी नक्कीच फोन करतो आणि म्हणतो की आज दिवसभर मला काही वेळ मिळाला नाही किंवा काही कामं होती त्यामुळं फोन करता आला नाही. आणि आपण झोपायच्या आधी त्या व्यक्तीला आपलं विचारतो, कसे आहे, बरे आहेत का, काय चाललंय, जेवण झालं का? तर अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच आणि असणं फार गरजेचं आहे. कारण का, एखादी तरी व्यक्ती आपल्याला दिवसभरात काय घडलं, काय झालं, कसे आहात, काय आहात हे विचारत असते, हो की नाही? तसे विचारणारे भरपूर असतात, पण एखादी अशी विशेष असते, हो की नाही? आणि आपण त्या व्यक्तीशी कधीच गद्दारी करत नाही आणि ती व्यक्ती पण आपल्याशी कधी गद्दारी करणार नाही ह्याचा आपल्याला विश्वास असतो आणि त्याला पण आपला विश्वास असतो, त्या व्यक्तीला पण आपल्याबद्दल विश्वास असतो. ही व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आहे तर ही कधीच माझ्याशी गद्दारी करणार नाही. भले थोड्या दिवसासाठी काही राग आला तर ती बोलणार नाही, परंतु गद्दारी कधीच करणार नाही. कारण का, इतक्या वर्षाचा आपला जो संबंध असतो तो एकमेकांना ओळखत असतो. माणसाच्या नजरेतून, माणसाच्या डोळ्यातून, माणसाच्या मनात काय आहे हे दिसत असतं आणि ती ओळखणारी फार कमी लोक आहेत, हो की नाही? तर असं आहे बघा, नात्याचा गोडवा. नात्यामध्ये भांडणं पण होतात, पण ती लगेच मिटवून घेणारी माणसं पण पाहिजेत. आणि गोडवा निर्माण होतो कशाने? तर एकमेकाच्या विचारपूस, एकमेकाबद्दल असलेली काळजी ह्याने. तर अशी लोकं आपल्या आयुष्यात असणे, अशी नातेवाईक असणे हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की ती त्याला आयुष्यभर, आयुष्यासाठी खूप महत्त्वाची असते, हो की नाही?